रामकृष्ण हरी. जग खूप बदललंय, माणसं बदललीत, पण संतांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की संतांची वाणी म्हणजे फक्त टाळ मृदंगाचा गजर, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू या उक्तीप्रमाणे आज आपण अशा विचारांचा सामना करणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला दिशा देतील. तयार रहा, हा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. काय तुम्हाला असं वाटतंय की देव फक्त मंदिरात किंवा पोथीपुराणातच असतो? जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जे रोजचं काम करताय, मग ते स्वयंपाक असो, ऑफिसचं काम असो किंवा शेती, त्यातच प्रत्यक्ष परमेश्वर दडलेला आहे तर? संत सावता महाराजांनी 700 वर्षांपूर्वी कांदा मुळा भाजी या अभंगातून असा एक लाईफ मंत्र दिला आहे जो तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आजच्या धावपळीच्या युगात ताणमुक्त कसं जगायचं आणि कामातच देव कसा शोधायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बहुतांश लोकांना वाटते की देवासाठी घरदार सोडून हिमालयात जावे लागते. सावता महाराज सांगतात की कांदा मुळा आणि लसूण मिरची विकताना किंवा पिकवतानाही देव भेटू शकतो. जेव्हा आपण कामाला ओझं न समजता सेवा समजतो तेव्हा कामाचा ताण येत नाही. हा अभंग जीवनात माइंडफुलनेस आणण्यासाठी उपयुक्त आहे. विठ्ठल पायी गोविला गळा म्हणजेच आपले सर्वस्व आपल्या कर्माला अर्पण करणे. हा बदल जर माणसाने स्वीकारला तर कामाचा दर्जा, क्वालिटी ऑफ वर्क सुधारतो. जसे सावता महाराजांना मोठ नाडा आणि दोरीत पंढरी दिसली, तसे आपल्याला लॅपटॉप, पेन किंवा स्वयंपाकाच्या साहित्यात आपलं कर्तव्य, देव दिसायला हवं. भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नव्हे, तर आपलं काम प्रामाणिकपणे करणे हीच खरी भक्ती आहे. जेव्हा तुम्ही कामात देव शोधता तेव्हा तुम्ही कधीच थकत नाही आणि कधीच एकटे पडत नाही. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, कांदा मुळा भाजी. अवघी विठाबाई माझी. भावार्थ कांदा, मुळा, भाजी हे केवळ पदार्थ नाहीत, तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील छोटी मोठी कामे आहेत. सावता महाराज म्हणतात की मी जेव्हा कांदा कापतो किंवा मुळा उपटतो तेव्हा मला त्यात भाजी दिसत नाही, तर साक्षात पांडुरंग दिसतो. अवघी विठाबाई माझी इथे विठ्ठलाला माऊली, आई संबोधले आहे. ज्याप्रमाणे एका लहान मुलाला सर्व खेळण्यांत आपली आईच दिसत असते, तशीच अवस्था सावता महाराजांची झाली आहे. नैतिक धडा. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. मातीत राबणारा शेतकरी आणि मंदिरात बसलेला पुजारी या दोघांच्या कर्मात ईश्वराचा अंश समान आहे. डिजिटल युगातील संदर्भ. आज आपण व्हाईट कॉलर जॉब्सना महत्त्व देतो आणि कष्टकऱ्यांना कमी लेखतो. हा अभंग शिकवतो की तुम्ही सॉफ्टवेअर कोडिंग करत असाल किंवा ऑफिसमध्ये फाईल्स हाताळत असाल, त्या कर्मात प्रामाणिकपणा असेल तर तिथेच देव आहे. उदाहरण, एखादा सफाई कर्मचारी जर आपले काम ही ईश्वराची सेवा आहे या भावनेने करत असेल तर त्याच्या झाडूतही विठ्ठल आहे. समजा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर कोडिंग करत आहे, जर त्याने विचार केला की हे केवळ काम नसून माझ्या बुद्धीद्वारे मी देवाचीच सेवा करत आहे, तर ते कोडिंग म्हणजे भक्ती ठरते. कामात देव पाहणे म्हणजेच कांदा मुळ्यात विठ्ठल पाहणे होय. दुसरा चरण, लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला माझा हरी. भावार्थ, लसूण मिरची कोथिंबिरी हे घटक जेवणाला चव देतात. जीवनात जसे सुखाचे प्रसंग कोथिंबिरीसारखे सुगंधी असतात, तसेच दुःखाचे किंवा संघर्षाचे प्रसंग मिरचीसारखे तिखट असतात. सावता महाराज सांगतात की चव तिखट असो वा गोड, त्या प्रत्येक रसात माझा हरी सामावलेला आहे. म्हणजे परिस्थिती कशीही असो, त्यात देवाचे अस्तित्व आहे. नैतिक धडा. आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करताना जे कष्ट लागतात त्यात देवाला शोधा. देव हा हिमालयात किंवा तीर्थक्षेत्री नसून तुमच्या स्वयंपाकघरात आणि कामाच्या ठिकाणी आहे. डिजिटल युगातील संदर्भ. आज सोशल मीडियामुळे आपण दिखव्याच्या जगात जगत आहोत. आपण आभासी सुखाच्या मागे धावताना घरातील आई वडील आणि साध्या सुखांकडे दुर्लक्ष करतो. हा अभंग आपल्याला वास्तवाशी जोडतो. उदाहरण, घरात गृहिणी जेव्हा कुटुंबासाठी जेवण बनवते तेव्हा त्या अन्नातून मिळणारी तृप्ती म्हणजेच हरीचा अनुभव आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येते, मिरचीचे तिखटपण, तेव्हा आपण डगमगतो. पण सावता महाराजांच्या दृष्टीने ते संकटही ईश्वराचीच एक चव आहे. आयुष्यातील संघर्षाला ईश्वरी प्रसाद मानून स्वीकारणे हा याचा खरा भावार्थ आहे. तिसरा चरण, मोठ नाडा विहीर दोरी. अवघी व्यापिली पंढरी. भावार्थ, मोठ नाडा, विहीर, दोरी ही शेतीची साधने आहेत. विहीर म्हणजे आपले हृदय, दोरी म्हणजे आपली भक्ती आणि मोठ म्हणजे आपले शरीर. देवाला भेटायला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. जर तुमचे कर्म शुद्ध असेल तर तुमची कर्मभूमीच पंढरी बनते. नैतिक धडा. तुमच्या उपजीविकेची साधने हीच तुमची शस्त्रे आणि तुमचा देव आहे. साधनांचा आदर करणे म्हणजे पर्यायाने निसर्गाचा आणि ईश्वराचा आदर करणे होय. डिजिटल युगातील संदर्भ. आजच्या काळात आपला लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट ही आपली आधुनिक मोठ दोरी आहे. आपण या साधनांचा वापर द्वेष पसरवण्यासाठी, हेट स्पीच न करता मूल्य निर्मितीसाठी केला पाहिजे. उदाहरण, एखादा टॅक्सी चालक जेव्हा आपली गाडी स्वच्छ ठेवतो आणि प्रवाशाला सुरक्षित पोहोचवतो तेव्हा त्याची गाडी हीच त्याच्यासाठी पंढरी असते.
एखादा डॉक्टर जेव्हा रुग्णाची सेवा करतो तेव्हा त्याचे स्टेथोस्कोप, औषधे आणि रुग्णालय हीच त्याची पंढरी असते. जर त्याने त्या साधनांमध्ये देवत्व पाहिले तर त्याला वेगळ्या तीर्थयात्रेची गरज उरणार नाही. चौथा चरण, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. भावार्थ केला मळा. हा मळा म्हणजे केवळ शेत नाही, तर हा संसार आणि चित्त आहे. त्यांनी आपल्या अंतःकरणाचा मळा भक्तीने फुलवला आहे. विठ्ठल पायी गोविला गळा याचा अर्थ स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे, सरेंडर. मी आणि माझे काम वेगळे नसून मी जे काही करतोय ते देवाच्या चरणी अर्पण आहे. नैतिक धडा. कामात एकाग्रता, फोकस असणे हीच खरी प्रार्थना आहे. जेव्हा तुम्ही कामात स्वतःला विसरता तेव्हा तुम्ही अहंकारापासून मुक्त होता. डिजिटल युगातील संदर्भ. आजच्या काळात डिस्ट्रॅक्शन खूप आहे. नोटिफिकेशनच्या युगात आपण एका कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. सावता महाराजांचे हे तत्व आपल्याला डीप वर्क करायला शिकवते. उदाहरण, एखादा डॉक्टर जेव्हा अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करत असतो तेव्हा तो केवळ डॉक्टर नसतो, तर तो एक साधक असतो. त्याचे लक्ष विठ्ठलाच्या चरणासारख्या त्याच्या कर्तव्यावर असते. जेव्हा आपण एखादे कार्य पूर्णपणे एकाग्रतेने फ्लो स्टेटमध्ये करतो तेव्हा आपण स्वतःला विसरतो. तो स्वतःला विसरणे म्हणजेच आपला गळा ईश्वराच्या पायी गोवणे होय. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात हा अभंग शिकवतो की आज लोक कामाला ओझे मानतात. हा अभंग शिकवतो की तुमचे प्रोफेशन कोणतेही असो त्यातच ईश्वर शोधा. यामुळे कामाचा कंटाळा येत नाही. कांदा कापतानाही देवाची आठवण ठेवणे म्हणजे प्रत्येक क्षणात प्रेझेंट मोमेंट जगणे होय. हीच खरी माइंडफुलनेस थेरपी आहे. ईश्वरासाठी मोठे सोहळे करण्याची गरज नाही. घरातल्या साध्या भाज्यांमध्ये आणि साध्या कामातही तो भेटू शकतो. हा विचार आजच्या जी देखाव्याच्या जगात खूप महत्वाचा आहे. संसार सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. संसारात राहून आपली कर्तव्ये पार पाडूनही मोक्ष मिळवता येतो, हे सावता महाराजांनी सिद्ध केले आहे. हा संपूर्ण अभंग थोडक्यात समजून घेण्यासाठी एका गृहिणीचे किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण समजून घेऊयात. एक गृहिणी स्वयंपाकघरात काम करत आहे किंवा एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये आपले काम करत आहे. तिचे पूर्ण लक्ष जरी भाजी चिरण्यात किंवा लॅपटॉपवर काम करण्यात असले तरी तिच्या मनात सतत आपल्या कुटुंबाचे किंवा ईश्वराचे प्रेम असते. जसे सावता महाराज म्हणतात की कांदा, मुळा, लसूण या भाज्यांमध्येच त्यांना काही विठ्ठल दिसतो, तसेच त्या गृहिणीसाठी ती भाजी चिरणे किंवा ते काम करणे हीच देवाची पूजा आहे. तिला विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. तिचे स्वयंपाकघरच पंढरी बनते. जेव्हा आपण आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि आनंदाने करतो तेव्हा ते काम न राहता सेवा बनते. सावता महाराजांच्या मते शेतातील विहीर, दोरी आणि नाडा साधने म्हणजेच विठ्ठलाचे रूप आहे. शेवटी सावता महाराज म्हणतात की त्यांनी आपल्या कामाचाच मळा, बगीचा फुलवला आहे आणि त्यातच त्यांचे मन विठ्ठलाच्या पायी गुंतले आहे. ज्याप्रमाणे एखादा कलाकार आपले चित्र रेखाटताना त्यात इतका मग्न होतो की त्याला स्वतःचेही भान राहत नाही आणि त्या चित्रातच त्याला ईश्वराचा आनंद मिळतो, तसेच आपण जे काम करतो त्यातच देव शोधणे आणि ते काम देवाचे समजून करणे हाच या अभंगाचा खरा सार आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे हिमालयात जाणं किंवा तासनतास डोळे मिटून बसणं, पण 700 वर्षांपूर्वी संत सावता महाराजांनी आपल्याला वर्क लाईफ इंटिग्रेशनचा सर्वात सोपा मंत्र दिलाय. त्यांच्या भाषेत सांगायचं तर तुमचं वर्कस्टेशन हेच तुमचं टेम्पल आहे. तुम्ही कोडिंग करत असाल, रील्स बनवत असाल किंवा जिममध्ये घाम गाळत असाल, जर तुम्ही ते काम 100% प्रेमाने करत असाल तर तिथेच देव आहे. तुमची लॅपटॉपची कीबोर्ड म्हणजे विठ्ठलाची पावलं आहेत असं समजून काम करा. ऑफिसमध्ये बॉस ओरडला, मिरची किंवा सहकार्याने क्रेडिट चोरलं, लसूण, तरी तुमची मनशांती ढळू देऊ नका. हे सर्व लाईफचा मसाला आहे असं समजा. या सर्व सिच्युएशन्समध्येही जो स्वतःला स्थिर ठेवतो तोच खरा मॉडर्न साधक. आजचे सायकॉलॉजिस्ट ज्याला फ्लो स्टेट म्हणतात त्यालाच सावता महाराज गोविला गळा म्हणतात. कामात इतकं हरवून जा की तुम्हाला वेळेचं भान राहू नये. जेव्हा तुमचं सेल्फ हरवतं तेव्हाच तुमचं बेस्ट बाहेर येतं. भक्ती करण्यासाठी काम सोडायची गरज नाही, तर काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. तुमची फाईल, तुमचा पेन, तुमचा कॅमेरा हीच तुमची पूजेची साधनं आहेत. चला तर मग आपल्या कर्मालाच प्रार्थना बनवूया. तुमच्यासाठी आजची कृती देव मंदिरात नाही, तर तुमच्या कामाच्या ठिकाणी ऑफिस, किचन, फील्ड तुमच्या प्रामाणिकपणात आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या कामाच्या साहित्याला पेन, लॅपटॉप किंवा अवजार नमस्कार करा आणि म्हणा, हेच माझे पंढरपूर आहे. तुमच्या कामात आज विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न करा आणि तो अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.